त्याची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया आज तो देव आपल्यासोबत काय बोलत आहे. रोमकरास पत्राचा 4 अध्याय 18 वचन. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बघा अतिशय सुंदर अशा वचनापैकी वचन आहे. काय लिहिलंय? तशी तुझी संतती होईल. थँक्यू जीसस. काय वचन म्हणतं? तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. हालेलुया. कोणी देवाच्या लोकांनो कशाविषयी या वचनामध्ये बोलत आहे देवाच्या लोकांनो? तर या वचनाचा जो संदर्भ आहे तो आपल्याला जुन्या करारामध्ये वाचायला भेटतो देवाच्या लोकांनो. या ठिकाणी जे लिहिलंय तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे, कोणी कोणाला वचन दिलाय देवाच्या लोकांनो? तर परमेश्वर देव अब्रामासोबत बोलत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, अब्राम कोण देवाच्या लोकांनो? विश्वासाचा पिता देवाच्या लोकांनो. आपल्यालाही आजकाल काय म्हटलं जातं? हालेलुया. जे ख्रिस्तामध्ये आहे त्यांना जे अब्रामाचे संतान म्हटलं जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे ख्रिस्ताचे ते अब्रामाची संतान असं आपल्याला म्हटलं जातं देवाच्या लोकांनो. कारण अब्राम पूर्णपणे विश्वासाने जीवन जगला आणि आपणही विश्वासाने देवामध्ये काय करतो? जीवन जगतो देवाच्या लोकांनो. पण ज्या वेळेस परमेश्वर देवाने अब्रामाला बोलवलं देवाच्या लोकांनो, त्याच्या राज्यात पाचारण केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देवाने अब्रामाला वचन दिलं देवाच्या लोकांनो. रिमाना कसाबा. काय वचन दिलं? की तुझा संतती होईल असं वचन दिलं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय वचन भेटलं अब्रामाला? 75 वय ज्यावेळेस अब्रामाचं होतं त्यावेळेस त्याला वचन भेटलेलं परमेश्वर देवाकडून का तशी तुझी संतती होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, काय तुला मुलगा होईल, तुला संतती होईल असं वचन देवाच्या लोकांना अब्रामाला भेटलं. म्हणून या ठिकाणी वचनात लिहिलं आहे तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वचन देवाने अब्रामाला दिलं की तुला काय होईल? संतती होईल. पण देवाच्या लोकांना अब्राम 100 वर्षाचा झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय झालं? अब्राम 100 वर्षाचा झाला. सारा 90 वर्षाची झाली देवाच्या लोकांनो. तरी पण देवाच्या लोकांना अब्रामाला काय झालं नाही? बाळ झालं नाही, संतती झालं नाही, मूल झालं नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, का बरं देवाच्या लोकांनो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा होती का अब्रामाचा विश्वास पूर्णपणे पारखला जावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग ज्यावेळेस अब्रामाचा विश्वास पारखत होता, अब्राम 100 वर्षाचा झाला देवाच्या लोकांनो. बघा, नॉर्मली जर विचार केला, सायन्सच्या पद्धतीने विचार केला किंवा मानवी बुद्धीने विचार केला, एखाद्या व्यक्तीचं वय 100 झालं, एखाद्या स्त्रीचं वय 90 झालं, तर बाळ होण्याची, संतती होण्याची आशा काहीच नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठली आणि कसलीच आशा नाही देवाच्या लोकांनो. कोणी येड पण म्हणणार नाही का त्या स्त्रीला संतती होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, पण या ठिकाणी बायबल म्हणतं का आशेला जागा नसताही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखाद्या व्यक्तीचं देवाच्या लोकांनो 25-30 वय आहे देवाच्या लोकांनो, त्या व्यक्तीला मूल होत नसलं तर तो काय करतो? आशा धरतो. 40 वर्षापर्यंत, 55 वर्षापर्यंत, जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत तो काय करतो? आशा धरतो देवाच्या लोकांनो. पण ज्यावेळेस मूल होतच नाही त्यावेळेस त्याची काय होते? आशा काय होते देवाच्या लोकांनो? संपून जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आशेला किंचितही जागा उरत नाही देवाच्या लोकांनो. एखाद्या व्यक्तीला 60 वर्षाच्या व्यक्तीला म्हटलं तुला मूल होईल, तर त्याच्यामध्ये काय किंचित आणि केवळ पण आशा नसते देवाच्या लोकांनो. काहीच आशाला काय नसते? जागा नसते. पण या ठिकाणी हा अब्राम देवाच्या लोकांनो काय होता? 100 वर्षाचा होता. 90 वर्षाची सारा होती देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याला पण जरा पण आशा नव्हती देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, पण तरी बायबल काय म्हणत आहे? जे वचन देवाने अब्रामाला दिलेलं आहे, अब्रामाचा असा विश्वास होता का ते वचन देव माझ्यासाठी पूर्णच करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव जर बोललेला आहे तुला संतती होईल, तर मला संतती होईलच होईल असा काय होता देवाच्या लोकांना? अब्रामाचा विश्वास होता देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आणि मग ज्यावेळेस त्याचा असा विश्वास होता त्या ठिकाणी बायबल म्हणतं आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय नव्हतं? आशाच नव्हती देवाच्या लोकांनो त्याला, पण तरी पण त्याने काय ठेवला? विश्वास ठेवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आपल्यालाही देवाच्या लोकांनो ख्रिस्ताचं जीवन जगताना आशा पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपल्या जीवनामध्ये आशा जर नसेल देवाच्या लोकांना,
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपला विश्वास काय होणार देवाच्या लोकांनो? कमजोर होणार देवाच्या लोकांनो. आपण देवामध्ये शेवटपर्यंत स्थिर राहू शकणार नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण विश्वास काय आहे? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आहे? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आशा असते ना देवाच्या लोकांनो, त्यावेळेस विश्वास शेवटपर्यंत टिकतो. हालेलुया. पण जर आपल्याला आशाच नसली देवाच्या लोकांनो, तर विश्वास शेवटपर्यंत टिकत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस अब्रामाला आशा होती देवाच्या लोकांनो, त्या या ठिकाणी वचन म्हणतं आशेला जागा नसतानाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्याने काय केलं? आशेने विश्वास ठेवला, त्याने आशा धरली देवाच्या लोकांनो. त्याच्यामुळे त्याचा देवावरचा विश्वास काय राहिला? कायम राहिला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, 90 वर्षाच्या सारेला मूल झालं. हालेलुया. अब्राहम देवाच्या लोकांनो 100 वर्षाचा असताना काय झाला? बाप झाला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का बरं? शेवटपर्यंत त्याने विश्वास ठेवला. पण विश्वास कसा कंटिन्यू राहिला देवाच्या लोकांनो त्याचा? तर आशेमुळं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का देव माझ्यासाठी हे करणारच, कारण आशा ही शेवटपर्यंत टिकणारी आहे देवाच्या लोकांनो. आपण वाचूया वचन 1 कोरिन्थ्याचा 13 वचन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय वचन म्हणते या ठिकाणी? सारांश. हालेलुया. विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही काय आहेत? टिकणारे आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. बघा, 3 गोष्टी टिकणाऱ्या सांगितल्या. कोणते? विश्वास, आशा व प्रीती. हालेलुया. या 3 गोष्टी जर आपल्यामध्ये असतील ना देवाच्या लोकांनो, तर आपण शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये स्थिर राहू. हालेलुया. काय? विश्वास, आशा आणि प्रीती देवाच्या लोकांनो. हालेलुया. किती संकट आले देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनामध्ये, तरी तुम्ही हलणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यामध्ये विश्वास असन, आशा असन, प्रीती असन देवाच्या लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत तुम्ही स्थिर राहणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आपला देव काय आहे देवाच्या लोकांनो? रिबाना कसा का आशेचा देव आहे देवाच्या लोकांनो. आज आपण 3 गोष्टी नाही बघणार, विश्वास, आशा, प्रीती या तिन्ही नाही बघणार. आपण आज फक्त काय बघणार आहोत? आशा बघणार आहोत देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आपल्यामध्ये आशा आहे देवाच्या लोकांनो, तर आपला विश्वास कसा असणार? शेवटपर्यंत बळकट असणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्या उदाहरणावरून आपण घेऊया. बघा देवाच्या लोकांना, तुम्ही बऱ्याच लोकांनी प्रत्येक काही ना काही गोष्टीसाठी उपवास प्रार्थना केलेल्या असतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी काय केले असतील? उपवास प्रार्थना केलेल्या असतील. 1 वर्षापासून कोणीतरी काहीतरी मागत असेल, 2 वर्षापासून कोणीतरी काहीतरी मागत असेल, पण त्याला ते आजपर्यंत मिळाले नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. देवाच्या लोकांना जर तुम्ही आशा सोडली तर ती गोष्ट भेटणारच नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही आशा सोडणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवावरचा विश्वास काय होणार? कमी होणार देवाच्या लोकांना. बायबल म्हणतं विश्वास के बिना उसे प्रसन्न करना अनहोना आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला शेवटपर्यंत काय टिकवायचे देवाच्या लोकांनो? आशा टिकवायची का देव माझ्यासाठी हे करणारच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आपल्याला शेवटपर्यंत जर आपल्याला प्रार्थनेचं उत्तर घेण्यासाठी देवाच्या लोकांनो, हालेलुया, शेवटपर्यंत टिकायचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देव माझ्यासाठी करणारच. ही काय पाहिजे? आपल्यामध्ये आशा पाहिजे देवाच्या लोकांनो. कारण ज्यावेळेस आशा असणार, त्यावेळेस तुमचा देवावरचा विश्वास कसा असणार? गंभीर असणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस आशा असणार देवाच्या लोकांनो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला तुम्हाला 1 वर्ष लागू, 2 वर्ष लागू, तरी पण तुम्ही कसे जीवन जगणार? आनंदाने आणि शांतीने भरून जीवन जगणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण देवावरील आशा काय करणार? तुम्हाला आनंदाने आणि शांतीने भरत असणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन वाचूया आपण त्याच्या रिलेटेड. रोमकरास पत्राचा 15-13 वचन. आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. आशा आमेन. करता की वाच. तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, थँक्यू लॉर्ड जीसस. बघ किती सुंदर लिहिलंय. आता आशेचा देव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा त्याला काय म्हटलं गेलंय देवाला? आशेचा देव. हालेलुया. कारण तो आपली सगळी आशा पूर्ण करणारा देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं आशा कधीच लाजवत नाही देवाच्या लोकांनो. ज्याची परमेश्वर देवावर काय विश्वास आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, का देव माझ्यासाठी सर्व काही करण्यास समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असा ज्याचा विश्वास आहे, मी जे मागितलेलं आहे ते मला भेटल्याशिवाय राहणार
राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपली आशा आहे देवाच्या लोकांना, आशा हालेलुया की जे मी मागितलेलं आहे ते मला भेटणारच. हालेलुया, ते न भेटल्याशिवाय मला राहणारच नाही. ज्यावेळेस आपण अशी आशा धरू ना देवाच्या लोकांना, हालेलुया, त्यावेळेस ते आपल्याला काय होणार, प्राप्त होणार. कारण आशेमुळे विश्वास बळकट राहणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग ती गोष्ट भेटायला वेळ का लागाना, पण या ठिकाणी काय वचन म्हणतं, आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आशेमुळे काय झालं, विश्वास. आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, काय होणार, तुम्ही आनंदाने आणि शांतीने भरले जाणार. हालेलुया, तुमचं जे जीवन आहे ते रडत 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 नाही देवाच्या लोकांनो, तर आनंदाने आणि शांतीमध्ये तुम्ही जगताना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. मग तुम्ही पास्टरना असे प्रश्न विचारणार नाही, पास्टर अजून किती दिवस, पास्टर अजून किती दिवस, पास्टर अजून किती दिवस. नाही देवाच्या लोकांनो, कारण तुमच्यामध्ये देवाचा तो आनंद, ती शांती देवाच्या लोकांनो वस्ती करत असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही आशा ठेवलेली आहे देवाच्या लोकांनो, आणि आशा परमेश्वरावर तुम्ही आशा ठेवलेली आहे का, तो देव त्याच्यावर जो आशा ठेवतो त्याची कधीच आशा लाजवत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, वचन वाचूया आपण, रोमकरास पत्र 5:5 वचन. आणि आशा लागत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा काय लिहिलं या ठिकाणी, आणि आशा लाजवत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आशा लाजवत नाही देवाच्या लोकांनो. तुम्ही जर देवावर कुठली आशा टाकलेली आहे ना, तर ती कधीच तुम्हाला लाजवणार नाही देवाच्या लोकांनो. तो देव कधीच तुम्हाला लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. बायबल म्हणतं, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले तितके प्रकाश पावले आहे, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जितक्यांनी त्याच्यावर आशा ठेवलेली आहे त्यांच्यासाठी तो म्हणतो, मी तुला पूछ नव्हे तर मी तुला मस्त कसं करीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्याची देवावर आशा आहे ना देवाच्या लोकांनो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तो कधीच देवाच्या लोकांनो लज्जित आणि फज्जित होणार नाही. बायबल म्हणतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण जर तुम्ही देवावर आशा ठेवलेली आहे तर तुमचा विश्वासामध्ये तुम्ही कशा बळकट आणि स्थिरतेमध्ये जीवन जगत आहात. म्हणून या ठिकाणी वचन म्हणतं, आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आशा ठेवलेली आहे देवाच्या लोकांनो, आशा तुम्ही शेवटपर्यंत देवाकडे धरलेली आहे, तर देवाचं काय करत आहे देवाच्या लोकांनो, पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा वर्षाव करत आहे. कारण बायबल म्हणतं, देवाची प्रीती आम्हाला सावरून धरते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळूपर्यंत देवाच्या लोकांनो कोण तुम्हाला सावरून धरतं, तर देवाची प्रीती तुम्हाला सावरून धरते देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्हाला देवाची प्रीती सावरून धरते, त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये काय आनंद आणि शांती उत्पन्न होत असते देवाच्या लोकांनो. तुम्ही आनंद आणि शांतीने जीवन जगता देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण कधी कधी देवाला तुमच्याकडून मोठा गौरव करून घ्यायचा असतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे देव त्याच्या नेमलेल्या समयामध्ये काम करतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मी ज्या व्यक्तीला चर्चमध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मी ज्या व्यक्तीची हिलिंग बघून चर्चमध्ये गेलेलो देवाच्या लोकांनो 3 वर्षापूर्वी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो व्यक्ती आता या जगात नाही देवाच्या लोकांनो. तो व्यक्ती ज्यावेळेस बरा झाला त्याच्यानंतर तो पुन्हा चर्चमध्ये आला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याला पण असं उचलून आणलेलं देवाच्या लोकांनो, युरिन बॅग वगैरे त्याला लावलेली, चालता येत नव्हतं, पण ज्यावेळेस पास्टरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली तो व्यक्ती चालायला लागला देवाच्या लोकांनो. हा व्हिडिओ पाहून मी चर्चमध्ये गेलो देवाच्या लोकांनो. पण देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त झालं ना, त्याच्यानंतर देवाच्या लोकांना तो व्यक्ती परत कधी चर्चमध्ये गेला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आज तो व्यक्ती या जगामध्येच नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव ज्यावेळेस देवाच्या लोकांना कुठल्या गोष्टीला समय लावतो ना, हालेलुया, त्यावेळेस तो तुमच्यातून काहीतरी बाहेर काढत असतो देवाच्या लोकांना. ज्यावेळेस त्याने याकोबावर हात ठेवला ना, त्यावेळेस त्याने याकोबातून इस्रायल बाहेर काढला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, याकोबाला सगळे चीटर म्हणायचे देवाच्या लोकांना, पण त्या चीटर मधून देवाने इस्रायल बाहेर काढला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या इस्रायला करवी देवाच्या लोकांना सगळेच्या सगळे देव लोक काय होत आहे, आशीर्वादित होत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण शेवटपर्यंत आशा परमेश्वरावर ठेवतो, त्यावेळेस आपण काय करतो देवाच्या लोकांना, विश्वासामध्ये आणखी खंबीरपणे देवात चालतो. हालेलुया. जर तुम्ही याच अध्यायाचं वरचं वचन बघितलं 3 नंबरचं,
आणि 4 नंबरचं बघा, मी वाचतो काय लिहिलंय. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो आम्ही संकटाचाही अभिमान बाळगतो. जे आमच्या जीवनात संकट येतात ना, त्याचा आम्ही अभिमान बाळगतो. का बरं? कारण संकटाने काय उत्पन्न होतो? तो म्हणतो धीर उत्पन्न होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल म्हणतं ज्यावेळेस धीर उत्पन्न होतं, त्यावेळेस बायबल म्हणतं धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, अशासाठी की तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्यामध्ये धीर निर्माण होतो ना देवाच्या लोकांनो, त्यावेळेस तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठंच कमी राहत नाही देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा व्यक्ती बघतो ना, त्याला तुम्ही पुरेपूर दिसले जाता, कुठंच कमतरता दिसत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. संकटाने काय धीर, आणि धीराने काय निर्माण होतं? वचन म्हणतं शील निर्माण होतं देवाच्या लोकांनो. शील म्हणजे काय? तुमचं चरित्र, तुमचं कॅरेक्टर देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस आपण देवामध्ये वाढत आहोत, देवाकडे प्रार्थना करत आहोत, धीर आपण ठेवलेला आहे. हालेलुया. आणि जसं धीर ठेवलेला आहे, त्या धीराने चालत असताना काय होतं? शील आपल्यामध्ये निर्माण होतं, चरित्र आपल्यातून निर्माण होतं. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्यातून बाहेर पडायला लागतात देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि प्रभू येशूच्या स्वभावामध्ये आपण जीवन जगायला लागतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रभू येशूच्या स्वभावामध्ये आपण जीवन जगायला लागतो, त्यावेळेस आपली आशा काय होते देवाच्या लोकांनो? परमेश्वरापुढे आणखीन वाढली जाते. का मी आता अशी प्रार्थना करत आहे, मी जर पवित्र जीवन जगत आहे तर मला हे भेटल्या वाचून राहू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा, आपल्या प्रार्थनेचं उत्तर जर काही संकट येत असतील, तर लेट भेटत असेल, तर या ठिकाणी वचन म्हणतं त्या संकटामुळे काय उत्पन्न होत आहे? तुमच्यात धीर निर्माण होत आहे. धीरामुळे काय होत आहे? शील. शील म्हणजे चरित्र तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. आणि ज्यावेळेस चरित्र निर्माण होत आहे, त्यावेळेस काय निर्माण होते? आशा निर्माण होते देवाच्या लोकांनो. आणि जशी जशी आशा निर्माण होत आहे देवाच्या लोकांनो, तसा तसा तुमचा विश्वास आणखी बळकट होत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तसं तसं काय होत आहे? तुमचा विश्वास आणखीन बळकट होत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाने आपल्याला संपण्यासाठी बोलवलं नाही देवाच्या लोकांनो, तर जगण्यासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आपण शेवटपर्यंत जर आशा ठेवली देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, तर मेलेलाही तो येशू आपल्याला जिवंत करू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये एक दाखला सर्वांनी ऐकलेला आहे. दाखला नाही, ती गोष्ट घडलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाखला नाही म्हणता येणार त्या ठिकाणी. काय घडलं होतं? एक देवाच्या लोकांनो रिबालासानामा, 2 बहिणी होत्या देवाच्या लोकांनो, मार्था आणि मरिया. हालेलुया. त्यांचा काय होता? एक भाऊ लाजर नावाचा काय होता देवाच्या लोकांनो? भाऊ होता. हालेलुया. तो लाजर नावाचा भाऊ काय झालेला? आजारी पडलेला देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस तो आजारी होता, ज्यावेळेस तो जिवंत होता देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्या बहिणींनी त्या लाजराने काय केलं? येशूकडे निरोप पाठवला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय निरोप पाठवला? की तुझी ज्याच्यावर प्रीती आहे तो लाजर आजारी आहे, याला बरं करायला. हालेलुया. मार्थेला, मरियेला, त्या लाजराला माहित होतं का प्रभू येशू आजारातून बरे करतो, दुखण्यातून काय करतो? बरे करतो. हालेलुया. त्यांचा विश्वास होता का प्रभू येशू या लाजरावर हात ठेवून, हा किती जरी आजारी असला तरी हा काय होऊन जाईल? बरा होऊन जाईल. प्रभू येशूने स्पर्श केल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस रिमाना सोखला राबा, हालेलुया, काय झालं? ज्यावेळेस प्रभू येशू जवळ ही बातमी पोहोचली का लाजर आजारी आहे, त्याला तू बरं करायला. हालेलुया. त्यावेळेस बायबल म्हणतं येशू होता त्या ठिकाणीच राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग येशूची त्याच्यावर प्रीती कमी होती का? नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बायबल मध्येच लिहिलेलं आहे का प्रभू येशूकडे निरोपच असा गेला की ज्या लाजरावर तुझी प्रीती होती तो आजारी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लाजरावर पण काय होती? प्रीती होती. पण प्रभू येशूला समजलं तो आजारी, तरी पण तो काय झालं? त्या ठिकाणीच थांबला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो देवाच्या लोकांना येशू त्या ठिकाणीच थांबला, तर याचा अर्थ काय झाला देवाच्या लोकांना? हालेलुया, की मरिया, मार्था, लाजर देवाच्या लोकांना काय लावून बसले? आशा लावून बसले देवाच्या लोकांना. हालेलुया, का येशू येईन आणि मला याला बरं करीन. लाजर पण बघा त्याची काय देवाच्या लोकांना, हालेलुया, शेवटच्या क्षणापर्यंत, त्याचा मृत्यू येऊपर्यंत त्याची काय आशा असेल देवाच्या लोकांना? का प्रभू येशू येईन आणि मला बरं करीन, मी मरू शकणार नाही, प्रभू येशू येईन आणि मला बरं करेन, प्रभू येशू येईन आणि मला बरं करेन. त्या लाजराचे डोळे प्रभू येशूकडेच लागून राहिले असतील देवाच्या लोकांना. हालेलुया, का येशू येईन मला बरं करेन, येशू येईन
मला बरं करण, येशू येईन मला बरं करण. काय होती? आशा होती देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, येशू येईन मला बरं करण, ही आशा शेवटपर्यंत धरली देवाच्या लोकांनो त्याने. आणि बायबल म्हणतं लाजर मेला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूची वाट पाहत असताना लाजर काय झाला? मेला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो मेला देवाच्या लोकांनो. त्याच्यानंतर प्रभू येशू त्या गावामध्ये आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस प्रभू येशू देवाच्या लोकांनो रिदाला साकाला रबा त्या गावामध्ये आला देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्याला कळलं का लाजराला कबरेमध्ये ठेवून 4 दिवस झालेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लाजर कुठे आहे? कबरेमध्ये आहे देवाच्या लोकांनो. लाजर कसा मेला? येशूची वाट पाहत देवाच्या लोकांनो. एकच आशा घेऊन का येशू येईन मला बरं करेन, येशू येईन मला बरं करेन, हीच आशा घेऊन तो लाजर मेला देवाच्या लोकांनो. आणि बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं ज्यावेळेस तो लाजर कबरेमध्ये ठेवलेला होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कबरेच्या बाहेर उभं राहून लाजराला हाक मारली, लाजरा बाहेर ये. आणि मेलेला लाजर उठून चालत बाहेर आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय झालं देवाच्या लोकांनो? रिबारा साकाला रबा. काय झालं देवाच्या लोकांनो? हालेलुया. शेवटपर्यंत त्याने आशा ठेवलेली आणि त्याची आशा लाजली गेली नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लज्जित आणि फज्जित होण्याचं कारणच आलं नाही देवाच्या लोकांनो, कारण तो मेलेला असताना देखील देवाने त्याला काय केलं? जिवंत केलं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये वचन असेच नाही लिहिलेले, जर त्याने लिहिलेलं आहे तर ते पूर्ण केल्याशिवाय तो सोडत नसतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं आकाश पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आता आपली आशा कोण आहे देवाच्या लोकांनो? तर प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन वाचूया आपण ते कलसेकरास पत्र 1 अध्याय 27 वचन. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय वचन लिहिलंय? या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा रे लोकोत्साखानामा. काय? गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे. हालेलुया. काय देवाच्या लोकांना आपली आशा? गौरवाची आशा जो ख्रिस्त तो तुमच्यामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपली आशा काय आहे? ख्रिस्त देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली आशा काय? ख्रिस्त देवाच्या लोकांना. का देव माझ्यासाठी हे करणार म्हणजे करणारच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. या ठिकाणी जर वचन वाचलं तर असं लिहिलंय गौरवाची आशा. हालेलुया. जी आशा तुम्ही धरलेली तिचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठली आशा? गौरवाची आशा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आपली आशा देवाच्या लोकांना. सर्वांनी म्हणा, येशूच्या नावात ख्रिस्त माझी आशा आहे. ख्रिस्त माझी आशा आहे. मी कधीच लज्जित होणार नाही. मी कधीच लज्जित होणार नाही. येशूच्या नावात येशूच्या नावात मी कधीच निराश होणार नाही, निराश होणार नाही कधीच. कारण ख्रिस्त माझी आशा आहे. ख्रिस्त माझी आशा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली आशा कोण आहे देवाच्या लोकांनो? ख्रिस्त देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्याची आशा प्रभू येशू ख्रिस्त असते ना देवाच्या लोकांनो, तो मेला तरी जिवंत होतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या लाजरेची बहीण देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रभू येशूला म्हणली, प्रभूजी त्याला मरून 4 दिवस झालेले, त्याला दुर्गंधी येत असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू काय म्हटला त्या ठिकाणी? हालेलुया. प्रभू येशू इतकं सुंदर त्या ठिकाणी बोलला देवाच्या लोकांनो. रिला रोदलाबा, ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो मेला असला तरी जगेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मेला असला तरी जगेल देवाच्या लोकांनो. रिमा नासा कालाराबा. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे देवाच्या लोकांनो. आपल्याला आशा निराश होऊ द्यायची नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण आपली आशा गौरवाची आशा आहे देवाच्या लोकांनो. आपली आशा ख्रिस्त आहे. जर तुम्ही आशा धरलेली आहे तर त्या आशेचा गौरव होणारच. जर तुम्ही ठरवलेला आहे मनामध्ये का देव माझ्यासाठी एक करणार म्हणजे करणारच, मी निराश होणार नाही, किती समस्या येऊ, किती प्रॉब्लेम येऊ, मी निराश होणार नाही, देव मला हे देणार, देव माझ्यासाठी एक करणार, तर त्या आशेचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, अब्राहमाने त्या आशेला जागा नसताना विश्वास ठेवला, आशेला जागा नसताना आशा ठेवली देवावरती. आणि बायबल म्हणतं देवाच्या लोकांना, हालेलुया, त्याला इजाक नावाचा काय झाला? संतती जन्माला आली देवाच्या लोकांना.
लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही आशा ठेवता ना, विश्वासामध्ये तुम्ही शेवटपर्यंत बळकट असता, शेवटपर्यंत स्थिर असता देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. एक व्यक्ती देवाच्या लोकांनो, भूतग्रस्त व्यक्ती, मुलगा देवाच्या लोकांनो, त्याचा बाप देवाच्या लोकांनो त्या मुलाला घेऊन त्या प्रभू येशूकडे आलेला. प्रभू येशूच्या शिष्यांना देवाच्या लोकांनो ज्यावेळेस तो काढता आला नाही दुष्ट आत्मा त्या मुलामधून, हालेलुया, त्यावेळेस त्याचा बाप निराश झाला देवाच्या लोकांनो. आणि तो प्रभू येशूला जाऊन म्हटला, आपल्याकडून काही शक्य असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रिलारुदाली कसावा. काय म्हटलं तो प्रभू येशूला जाऊन? हालेलुया. आपल्याकडून काही शक्य असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण हे देवाच्या लोकांनो या पास्टरांकडून प्रार्थना केली, त्या पास्टरांकडून प्रार्थना केली, पण तरी आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला भेटले नसतील देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. अशा वेळेस देवावर आशा ठेवा. अशा वेळेस देवाच्या लोकांना अशा प्रार्थना करा, अशी आराधना करा, अशा उपवास प्रार्थना करा देवाच्या लोकांनो. झटून 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 देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्या पास्टरांवर विश्वास ठेवून नका करू देवाच्या लोकांनो, देवावर विश्वास ठेवून करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल म्हणतं, जे त्याचा झटून शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो व्यक्ती म्हटला ना, हालेलुया, प्रभू येशूला आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर, हालेलुया, त्यावेळेस प्रभू येशू त्याला म्हटले, अरे असं कसं म्हणतोस? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं कसं म्हणतोस? रेखाला बरा कसावा. असं कसं म्हणतोस? अरे विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. विश्वास बाळगण्याला सर्व काही शक्य आहे. कारण जर तुमची आशा देवावर आहे तर तुमचा विश्वास कसा असणार? बळकट असणार देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमची आशा जर देवावर आहे का देव माझ्यासाठी करणार, याचा अर्थ काय? तुम्ही वचनातून देवावर विश्वास ठेवताय का? देवाचं जे वचन आहे का, देवाला सर्व काही शक्य आहे, त्या वचनातून तुम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमची आशा मावळू देत नाही देवाच्या लोकांनो, निराश होऊ देत नाही. आता संपलं असं तुम्ही म्हणत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही नव्याने उभे राहता देवाच्या लोकांना. हालेलुया. रोजचा दिवस देवाच्या लोकांनो पवित्र आत्म्याच्या विश्वासाने, देवाच्या सामर्थ्याने तुम्ही जगता देवाच्या लोकांनो. आशा शेवटपर्यंत स्थिर धरता देवाच्या लोकांनो. हालेलुया. आणि ज्याची आशा शेवटपर्यंत स्थिर असते, बायबल म्हणतं आशा लाजवत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि आशा लाजवत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय? गौरवशाली जीवन आपल्याला देवाने दिलेला आहे. हालेलुया. गौरवशाली जीवन आपण जगणार देवाच्या लोकांनो. बायबल म्हणतं, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रकाश म्हणजे काय? गौरवशाली जीवन देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला हरण्यासाठी नाही बोलवलेलं. देवाचा कुठलाही दास घ्या तुम्ही बायबल मधला. हालेलुया. कुठलाही जो देवाच्या इच्छेने जगणारा होता, देवाच्या नियमाने चालणारा होता, कधीच हारला नाही देवाच्या लोकांना तो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर कायम तो जिंकलेला आहे. कारण बायबल म्हणतं, तो देव ख्रिस्ताच्या ठाई सर्वदा तुम्हाला जयस्थान येतो. हालेलुया. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला देवाच्या लोकांना तुमचा तारणारा स्वीकारलेला आहे, जर ख्रिस्त तुमची आशा आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, तर बायबल म्हणतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या विजयाने तुम्हाला जय प्राप्त झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला शेवटपर्यंत आपली आशा काय ठेवायची देवाच्या लोकांनो? स्थिर ठेवायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आशा आपल्याला देवाच्या लोकांना मावळू द्यायची नाही, निराशा कधीच येऊ द्यायची नाही. निराशा नाकारायची. ज्यावेळेस निराशा येईल त्यावेळेस नाकारायची. येशूच्या नावात मी निराशा नाकारतो. येशूच्या नावात हे निराशेचे विचार मी नाकारतो. येशूच्या नावात गौरवाची आशा, तो ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. येशूच्या नावात देवाने माझ्यासाठी ही गोष्ट केलेली आहे. देवाने माझ्यासाठी असं घडवलेलं आहे. देवाने माझं घर उभं केलेलं आहे. देवाने मला बाळ दिलेला आहे. येशूच्या नावात ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. मी जर देवाला मागितलेलं आहे तर देवाने माझ्यासाठी माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. आपली आशा कधीच लाजवत नाही, कारण आपली आशा साधं सुद्धा नाही. आपण कुठल्या मनुष्यावर भिस्त नाही ठेवलेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो दावीद म्हणतो, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. रिलॅक्स करायचं. दावीद रिलॅक्स जीवन जगायचं देवाच्या लोकांना एकदम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. झोप किती लढाई असला तरी तो त्याची झोप पूर्ण घ्यायचा देवाच्या लोकांना. हालेलुया. म्हणून तो लिहितो,
तो सुखाची झोपही देवाकडून प्राप्त होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाविदाला झोप इतकी प्रिय होती देवाच्या लोकांना. हालेलुया, किती संकट, किती लढ्यामध्ये असला तरी त्याच्या स्तोत्र संहितेमध्ये तो लिहितो, असं संकट, असंच माझ्या समोर संकट उभं होतं, सैन्य उभं होतं, पण तो म्हणतो मी अंग टाकलं लगेच झोपी जायचो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अंग टाकायचं झोपी जायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण त्याची आशा देवावर होती. देवाच्या लोकांना त्याला माहित होतं देव मला याच्यातून बाहेर काढणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्यालाही शेवटपर्यंत अशीच आशा धरायची देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. निराशेने खचून नाही जायचं, कारण आपली आशा गौरवाचा ख्रिस्त आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि निश्चितच आजच्या वचना करवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेला. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद.